पद्धतीनं गेलेला आहे ते खऱ्या अर्थानं अत्यंत सुसज्जित पद्धतीनं या वर्षाची समाप्ती होत आहे। कारण या वर्षाच्या समाप्तीमध्ये परभणीमध्ये आमचा एक तरुण भीमसैनिक शहीद झाला आहे। त्याचबरोबर बीडमध्ये हत्याकांड झालाय। तसंच देशाच्या गृहमंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालाय। अशा पद्धतीनं हे 2024 वर्ष अत्यंत दुर्दैवी पद्धतीनं या समाप्तीकडे झुकत आहे। मला आशा आहे की 2025 हे बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकराचं वर्ष असेल आणि त्यामुळे पहिल्यांदा मी तुम्हाला सर्वांना येत्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आंबेडकरी जनतेच्या मनामुळे असणाऱ्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय इच्छा पुऱ्या होत ही आंबेडकरी जनतेसाठी आणि आंबेडकरी विचारावरती निष्ठा असणाऱ्या लोकांसाठी या माझ्या मनापासून शुभेच्छा देतो। त्याच पद्धतीनं आज आपण या इथे लाखोच्या संख्येने जमलेलो आणि उद्या प्रचंड मोठा जनसमुदाय या भीमा कोरेगावला येणार आहे आणि 500 महाराज सैनिकांनी 207 वर्षापूर्वी एक इतिहास घडवला नव्हे तर या देशाच्या 2500 वर्षाच्या इतिहासामध्ये नवीन स्वर्णिम पाठ निर्माण केला। या देशामध्ये असणारी जातीवादी, मनुवादी असणारी सत्ता इकडची संपवली। अशा पद्धतीनं देशाच्या तमाम दलितांना, बहुजनांना, या देशाच्या 85% लोकांना ज्यांनी जाती व्यवस्थेच्या जोखडाखाली अडकून ठेवलं होतं आणि त्याला शिक्षणापासून आणि इतर सर्व गोष्टींपासून बंदी घातली होती, ती खऱ्या अर्थानं या 1 जानेवारी 1818 मध्ये हे युद्ध जिंकून आमच्या या महाशूर सैनिकांनी या देशामध्ये